2 जून रोजी सकाळी 9 वाजता वन्यजीव प्रेमींची बैठक छत्री तलाव प्रकरणाबाबत चर्चा करण्याकरिता छत्री तलाव येथे आयोजित करण्यात आली होती। यावेळी उपस्थित अमरावती वन्यजीव प्रेमी सागर मैदानकर, ठकसेन इंगोले, निलेश कंचनपूर, आशिष राऊत, धीरज शिंदे, रोहित रेवाळकर, राधेय माकडे, भगत, अक्षय चांबटकर, आकाश सिरसाट, वैभव भगत तसेच मनीष साठे हे उपस्थित होते। सर्वांनी छत्री तलावावर होत असलेल्या अवैध काँक्रिटीकरण लवकरात लवकर कसे थांबवावे, या प्रकरणामध्ये लोकांमध्ये जनजागृती कशी करावी जेणेकरून या चळवळीमध्ये हा लोकांचा सहभाग राहील यावरती चर्चा केली। नमस्कार, आज आपण छत्री तलावामध्ये होणाऱ्या काँक्रिटीकरणाच्या विरोधासाठी एकत्र आलेलो आहे। तर या अनुषंगाने मागच्या 2 महिन्यापासून गेलं महानगरपालिका अमरावती आणि माननीय कलेक्टर साहेब यांच्या आदेशानुसार जे काम इथे सुरू आहे, तर इथे सौंदर्यीकरणाला आमचा विरोध नाही आहे। फक्त आमचा विरोध हा आहे की छत्री तलाव हा वेटलँड इन्व्हेंटरीमध्ये असल्यामुळे तर त्याच्यावर पाणस्थळ जागांचं जे नियमावली असते त्यानुसार बांधकाम कुठल्याही प्रकारचे करता येत नाही। हा मुद्दा घेऊन आम्ही आता इथे पुढे आलेलो आहे। त्याऐवजी हे जर बांधकाम त्यांनी तलावाच्या पश्चिम दिशेला जे जुनं गार्डन आहे महानगरपालिकेचं त्या ठिकाणी केलं तर आमचा या प्रकरणाला कुठल्याही प्रकारे विरोध नाही आहे। तर हे तलावात होणारं जे काँक्रिटीकरणाचं काम आहे हे त्वरित इथे थांबवण्यात यावं अशी मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त व कमिशनर साहेब या तिन्हींकडे करत आहोत। तर आमच्या मागणीला लवकरात लवकर प्रतिसाद देऊन त्यांनी ते काँक्रिटीकरणाचं काम फक्त तेवढं इथे थांबवण्यात यावं तलावातलं, आणि लगेच आपण ते काम बंद पाडून हजारो झाडांचे व वन्य प्राण्यांचे जीव वाचवू असा ठाम निर्णय घेण्यात आला। क्रांतिकारी जय भीम जय शिवराय। मी भीम आर्मीचा महाराष्ट्र प्रदेश महासचिव। मला या वन्यजीव प्राण्यांचे जे सदस्य आहे त्यांनी आवाजून या मीटिंगला बोलावलं आहे आणि याचं तात्पर्य असं की इथे काँक्रिटीकरण होऊन राहिलं। काँक्रिटीकरणाची काहीच गरज नाही आहे। इथचे जे नेते आहेत त्या नेत्यांच्या पाठपुरावामुळं हे अवैधरित्या बांधकाम चालू झालेलं आहे व हा एक डार्क वॉटर झोन आहे। डार्क वॉटर झोन असून इथे जे वन्य प्राणी पाणी पिण्याकरिता येतात तो तुम्ही जे लोकांना चिखलदऱ्यामध्ये 125 किलोमीटर जाऊन जे सौंदर्य पाहतात ते आपल्याला इथे एक शहराच्या एकदम लागून 1 किलोमीटर जे वन्य प्राण्यांची वस्ती पाहायला मिळतात। पण हे कालांतराने हे मानवी हस्तक्षेपामुळे हे आपल्याला कालांतराच्या नंतर पाहायला मिळणार नाही। म्हणून आम्ही या वन्य प्राण्यांचे जे सर्पमित्र आहेत, काही त्यांचे मित्रमंडळी आहेत, आम्ही यांचा तीव्र विरोध करतोय आणि भविष्यातून आम्ही यांच्यावर जनयाचिका दाखल करू एवढंच बोलतो। व्हीसीएन ब्युरो, अमरावती।